दृश्य हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे म्हणजे शिवसैनिकांच्या मासाहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणून साजरा करत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मासाहेबांचा जन्मदिन असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दादर शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी असलेल्या मासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासह रश्मी ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झालेले आहेत। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची शक्यता आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणून साजरा करत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मासाहेबांचा जन्मदिन असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या मासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रश्मी ठाकरे देखील उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे। शिवतीर्थावर मासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। ही थेट दृश्य आपण दादरच्या शिवाजी महाराज पार्क या परिसरातली पाहतोय। आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे म्हणजेच शिवसैनिकांच्या मासाहेब यांचा जन्मदिन आहे। शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणून साजरा करत असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मासाहेबांचा जन्मदिन असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादर शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे देखील तिथे उपस्थित आहेत आणि पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, बरोबर आहे। आता ममता दिन शिवसैनिक साजरा करत असतात। म्हणजे मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा वाढदिवस ज्या दिवशी असतो तो दिवस म्हणजे आजचा 6 जानेवारी आणि आजचा दिवस शिवसैनिक ममता दिन पाळतात आणि याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी असलेलं मासाहेबांचं स्मारक इथे उद्धव ठाकरे आणि सगळे शिवसैनिक जमून अभिवादन करत असतात आणि आज देखील उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे हे अभिवादन करण्यासाठी आलेले होते। त्याच वेळेला स्मारक समितीच्या वतीनं विशेष गाण्यांचं आयोजन केलेलं होतं। तर जे कलाकार आलेले होते त्या कलाकारांचा सन्मान उद्धव ठाकरे करताना आपल्याला दिसतात। तर दुसऱ्या बाजूला सगळ्या शिवसैनिक महिला आहेत, त्या महिलांची भेट घेत आहेत रश्मी ठाकरे। त्यांच्याशी देखील त्या बोलतायत, चर्चा करतात, गप्पा मारतात त्यांच्याशी आणि हा एक छोटेखानी दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। स्मारक समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि यंदा देखील या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज निवडणुकीचा सगळा काळ सुरू असतानाच मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितरित्या प्रचार जसा करतायत, एकत्र युती झाली आहे। त्यामुळे आज या ठिकाणी मनसेचे देखील कार्यकर्ते दिसतात। मनसेचे उमेदवार या विभागामध्ये असलेले 192 विभागामधले यशवंत किल्लेदार ते देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला दिसून आले आणि आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जायला निघालेत, कारण आजच त्यांची संयुक्त मुलाखत होणार आहे राज ठाकरे यांच्यासोबत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज घेणार आहेत संजय राऊत आणि महेश मांजरेकर। त्या मुलाखतीसाठी निघायचं असल्यामुळे उद्धव ठाकरे आता निघालेले आपण बघतो। बर सुमित, मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील इथे येणार असल्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय अपडेट? पण ते तुर्तास त्या हॉटेलकडे गेलेले आहेत ज्या ठिकाणी मुलाखत होणार आहे। म्हणजे आज संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जशी मुलाखत घेणार आहेत त्या मुलाखतीसाठी हे दोन्ही नेते जातात। राज ठाकरे देखील या आधीच इथून निघून गेलेले आहेत, मात्र ते मुलाखत झाल्यानंतर दुपारनंतर कदाचित इथे येऊ शकतात। कारण या आधी देखील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं जेव्हा का माथे फिरवणं मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग उडवण्याचं काम केलेलं होतं, तेव्हा देखील सगळ्यात आधी राज ठाकरेंना ही बातमी कळताच ते आले होते, त्यांनी पाहणी केलेली होती। आता युती आहे, दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, केवळ ही राजकीय युती नाही तर कौटुंबिक जिव्हाळा देखील वाढलेला आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हे कदाचित दुपारनंतर या मासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन अभिवादन करण्याची शक्यता वर्तवली जाते। ठीक आहे,
सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.